काय माहिती द्याल? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात एक करवाढ केलेली आहे. आपण बघाल तर 300 रुपये प्रति घरटी, त्याचबरोबर प्रत्येक शोरूमला, दुकानाला जवळजवळ 100% पर्यंतची टॅक्स वाढ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत केलेली आहे. आज थोडासा पाऊस पडला तर कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वत्र पाणी भरलेलं आहे. त्याचबरोबर कचऱ्याचं साम्राज्य सगळ्याकडे पसरलेलं आहे. कल्याण डोंबिवली सुविधांच्या नावावर आम्हाला काही देत नाही, फक्त दरवेळेला टॅक्स वाढ करायची आणि लोकांच्या खिशातनं पैसे उकळायचे, एवढंच काम कल्याण डोंबिवलीचं राहिलेलं आहे. यासाठी पॅम्पलेट, बॅनर आम्ही रेडी केलेले आहेत. पॅम्पलेट वाटप आमचं आता लवकरच सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर येत्या 9 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर निर्णय नाही घेतला तर 9 तारखेला एक मोठा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं काढण्यात येईल. सामील होणार आहात का? नाही, आम्ही या विषयावरती सर्व विरोधी पक्ष एकत्र आहोत आणि या विषयावरती आमचं एकच म्हणणं आहे की जो जनसामान्यांना जो लावलेला टॅक्स आहे तो तातडीने रद्द करावा. मुंबई महानगरपालिकेने रद्द केला, ठाणे महानगरपालिकेने रद्द केला, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने का रद्द केला नाही? आणि आपण एकीकडे टॅक्स 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स नका लावू अशी आपण घोषणा करतो आणि आज लोकांना एवढी मोठी टॅक्सची तुम्ही भूदंड लोकांना देताय, त्याच्याबद्दल या सत्ताधारी पक्षाचा निषेध करावा तेवढं कमी आहे. आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे, लवकर निर्णय घ्या, नाही तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन डोंबिवलीमध्ये सुरू होईल.